कसं पब्लिक बरं जागा तुम्ही तर मस्तच असाल. तुम्हाला काय होणार आहे. आपल्याला आलतं आदिवासी आश्रमशाळेमध्ये सामान टाकायचं, ते पण खेळायचं सामान न्यायचं होतं. मग काय लगेच येतो आपण आदिवासी ऑफिसला, इथे येऊन आपण सामान टाकून घेतो. हे सैडा पिक्चर मधलं लंगडं पण आलं तिकडून दमादमानं. आपण पूर्ण सामान लोड करून थांबतो बाहेर. सर लोक यायचेच होते. सर लोक लगेच आले आणि बसले गाडीमध्ये. निघतो आम्ही समोरच्या प्रवासाला. सारकानीचा घाट तेवढा चढून घेऊन येतो बघा आपण सारकानीच्या आश्रमशाळेमध्ये थोडासा माल खाली करून घेतो आपण आणि थांबतो मुबारक हॉटेलवर. इथं आपण चहा पाणी नाश्ता करून घेतो. निघतो आपण समोर. इथं आपले काही मित्रमंडळ आहे सारकानीमधले. सारकानीच्या रस्त्यानं तर निघून आपण येतो वायमधून कट घेऊन लागतो आपण समोरच्या प्रवासाला. इथंशी रोडचं काम चालू आहे, ते पण जोरामध्ये. नंबर 1 आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एकच नंबर रोडची सुविधा आहे. सिंगल रस्त्यानं आपण गाडी दाबत निघतो आपण तुळशीच्या आश्रमशाळेमध्ये येऊन गाडी लावून घेतो. शाळेतले मुलं पण येतात इथंशी सामान आलं म्हणून काढायला. त्यांना सर्वजण सामान काढून घेतात. पूर्ण गाडी खाली करून देतात आपल्याला. पूर्ण गाडी खाली करून आपण काढून घेतो गाडी रिटर्नला वापस. निघतो आपण वापस किनवटनं तर आपण सिंगल पीसच जाणार होतो, कारण मास्तर लोक तर आले नाहीत म्हणून आपल्याला सिंगलच जायचं होतं. नॅशनल हायवेला आपल्याला लागलो किनवट रोडनं तर सणानाच गाडी दाबत होतो. पण तिथंच भेटतात आपल्याला मित्रमंडळ. येऊ द्या म्हणता आम्हाला राजगडपर्यंत. बसा ना भाऊ म्हणलं, आपलीच गाडी आहे. त्याला घेऊन निघलो आपण. सारकानीचा घाट तेवढा कव्हर करून आलो बघा आपण राजगडमध्ये. तर राजगडमध्ये मुलाला उतरून दिलं. पण निघलो आपण वापस परत किनवट रस्त्याला. घोटी कव्हर करून आलो आपण नायरा पेट्रोल पंपवर. इथेशी आपण गाडीमध्ये थोडंसं डिझेल टाकून घेतलं. डिझेल टाकून आलो आपण कलावती गार्डनला, कारण तिथलं लग्न होतं आपल्या मित्रमंडळाचं. सर्वजण आपले कार्यकर्ते पण इथंच होते. आम्हाला भेटून विजू जाते. आम्ही सर्वच जण बोलाचाली करून बसतो आम्ही जेवण करायला, कारण आपलीच वाट पाहत होते. समजेजण आम्ही बसलो जेवायला. जेवण तेवढं करून घेतलं कडकमध्ये आणि समजत लास्टला आम्हीच राहिलो होतो. पॉईंटवर येऊन भासं जाते भाड्यावर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.